आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक स्वागत। आपल्याला आज पार्टीच्या कार्यालयामध्ये मुद्दाम आमंत्रित करण्यात आलेलं आहे की मोदीजींच्या 11 वर्षाच्या कार्यकालामध्ये आपण भारतीय जनता पार्टीने बरेच कार्यक्रम राबवले। त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मोदीजींचे 11 वर्ष। त्याला आपण असं विकसित भारताचा अमृत काळ, सेवा सुशासन, गरीब कल्याणाचे 11 वर्ष असं त्याला एक स्लोगन दिलेली आहे। आणि त्याच्या अंतर्गत दिनांक 22 रोजी सकाळी 10:30 वाजता ड्रीम पॅलेसमध्ये, सेवा सदन शाळेच्या समोर ड्रीम पॅलेसमध्ये माननीय सुनील देवधर जे राष्ट्रीय महामंत्री होते भारतीय जनता पार्टीचे आणि मोदीजींच्या काळामध्ये म्हणजे मोदीजींच्या 14 सालापासूनच्या शासनामध्ये 5 राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती की जिथे भारतीय जनता पार्टीचा कुठेही मागमूस नव्हता अशा राज्यांची जबाबदारी पार पाडणे म्हणजे निवडून आणणे, तिथले खासदार निवडून आणणे, या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती। त्यांनी आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं आणि प्रत्येक घरोघरी पोहोचून भारतीय जनता पार्टी काय आहे हे समजण्याचं काम त्यांनी केलं। म्हणून माननीय सुनीलजी देवधरांना आपण इथे या प्रबुद्ध लोकांसाठी, बुद्धिजीवी लोकांच्यासाठी आणि आपल्या शहरातले जे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी म्हणून सर्व पदाधिकारी, माननीय आमदार सगळ्यांना तिथे आमंत्रित केलेलं आहे, बोलवलेलं आहे। आणि आज आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती द्यावी म्हणून आपल्याला